नमस्कार मुलांनो, दुसरीचा आता आपल्याला घरच्या अभ्यासाचा आज गणित विषयाचा 41वा दिवस आहे। आज आपण शिकणार आहोत। आज आपला 61 ते 70 संख्यांचा चौथा दिवस आहे। आपण आज शिकणार आहोत 61 ते 70 संख्यांचा लहान मोठेपणा। लहान संख्यांना गोल करायचे आहे, मोठ्या संख्या ओळखून गोल करायचा आहे। सोबत संख्यांचा चढता क्रम लिहायचा, उतरता क्रम लिहायचा आहे। खूप अभ्यास आहे। 7चा पाढा तयार करायला शिकायचं नवीन पद्धतीने। 100 पर्यंत उजळणी लिहायची। बापरे, खूप अभ्यास आहे। चला पटकन पॅड घ्या, बॉक्सची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरच्या अभ्यासाला बसायचं आहे। मोबाईल लांब ठेवायचा। गणिताचा अभ्यास सकाळी लवकर उठून करायचा, ठीक आहे। तर मुलांनो, आता प्रश्न असा आहे की सर्वात लहान संख्या गोल करा। तुम्हाला 3 संख्या दिलेल्या आहेत इथं। 7.770, 7.070, 3.5 35, 6.6 66 अशा 3 संख्या दिलेल्या आहेत। तर आपल्याला काय करायचे, सर्वात लहान संख्या गोल करायची। आता लहान संख्या गोल करायला काहीच अवघड नाही, पण तुम्हाला हे समजायला पाहिजे की ह्याच्यातलं लहान कोण आहे। 70, 35, 66 हे 3 संख्या आहेत। मग आता ह्याच्यातलं लहान कोण आहे? आता बघा बरं, 70, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हे 10, 20, 30, 31, 32, 33, 34, 35 हे 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64, 65, 66 हे 3 संख्या दिलेल्या आहेत। तर आता ह्या 3 संख्यामध्ये लहान कोण दिसायला बघा। सगळ्यात कमी कोणता आहे? सगळ्यात कमी आहेत 35, कारण की 35 कडे 3 दशक आहेत। 1, 10, 20, 30 दशकाच्या कांड्या कमी आहेत, म्हणून सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? आपली 35 आहे। मग आता मला समजलं की ह्या तिघांमध्ये लहान कोण आहे? 35, म्हणून मी काय केलं, 35 ला गोल केलेलं आहे। असं सोपं गणित आहे। जर तुम्हाला पटकन पहिल्या संख्या लक्षात यायला पाहिजे की कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी, तर हा तुम्हाला लिहून घ्यायचं। हे लिहित इकडे लक्ष द्यायचं, इकडे लक्ष देत हे लिहायचे। एकाच वेळेला 2 कामं करायचे। तर पुढची संख्या आहे, पुढच्या 3 संख्या बघा आपल्या 62, 6.2 62, 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62। पुढची संख्या आहे 25, 10, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि पुढची संख्या आहे 36, 10, 20, 30, 31, 32, 33, 34, 35, 36। आता हे 3 संख्यामध्ये लहान कोण आहे? लहान म्हणजे सगळ्यात कमी कुणाकडे आहेत? तर सगळ्यात लहान आहेत ही आहे 36। तर सगळ्यात लहान कमी कुणाकडे दिसायलेले? सगळ्यात कमी आहे 25 कडे, कारण की 25 कडे फक्त 2 दशकाच्या कांड्या आहेत, म्हणून 25 ही संख्या लहान आहे। म्हणून मी काय करते, पटकन 25 ला गोल करत आहे। आता जर तुम्ही ह्या संख्या पाहिल्या, 6.1 61, 61 संख्येमध्ये 10, 20, 30, 40, 50, 60, 60 आणि हे 61 किती झाले? हे 61। पुढे बघा 67, 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67 आणि ही संख्या आहे 68, 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67। आता ह्या 3 संख्या आहेत। आता ह्या 3 संख्यामध्ये सगळ्यांचा दशक सारखा आहे। सगळ्यांकडे 6 कांड्या आहेत, 6 दशक आहेत। मग आता आपण लहान मोठी संख्या कसं ठरवणार? हिच्याकडे आहे, आता मग आपण बघणार एककाला। कुणाला बघणार? एककाकडे बघणार। आता ह्याचं एकक मध्ये किती आहे? 1। याच्याकडे किती आहेत? 7 आहेत आणि याच्याकडे आहेत 8। मग एकक कुणाचा जास्त आहे? सगळ्यात लहान आहे। सगळ्यात एकक लहान आहे 1, म्हणून 67, 61, 68 मध्ये सगळ्यात लहान संख्या आहे 1। पुढची संख्या आहे बघा 64, 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64। पुढे 62, 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62। पुढे 65, 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64, 65। ह्या 3 संख्या। आता ह्या 3 संख्येतली आपल्याला लहान संख्या कोणती आहे हे ठरवायचे। तर सगळ्यांचा दशक हा सारखाच आहे, तिन्हीचं दशक सारखं आहे, म्हणून दशकावरून तर आपल्याला लहान मोठेपणा काही समजणार नाही। मग आपण कुणाला बघणार आहोत? एककाला। इथं आहे 4, 2, 5, 4, 2, 5, 4, 2, 5 ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे? 2 लहान आहे, कारण की 2 कडे सगळ्यात कमी आहेत। इथं 4 आहेत आणि इथं 5 आहेत, मग सगळ्यात कमी कुणाकडे आहेत? 2 कडे आहेत, म्हणून 2 ही संख्या म्हणजे 62 ही संख्या सगळ्यात लहान आहे। आता ह्या गणितामध्ये बघा
6.6 67, 5.2 52 आणि 6.3 63. आता हे तीन संख्यामध्ये आता हे कांड्या काही तुम्हाला परीक्षेत येणार नाहीत, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी हे कांड्या तुम्हाला दाखवत आहे. आता 67 62 63 ह्याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे? तिन्हीकडे दशक सारखा आहे. 60 60 60 तिन्हीचा दशक सारखा आहे. मग कोणती संख्या बघणार आपण? 7 2 3 7 2 3 एककाकडे बघणार. मग 67 62 आणि 63 ह्याचा एकक कोण आहे? 7 2 3. आता सगळ्यात लहान कोण आहे? 2 2 म्हणजे लहान संख्या आहे आपली 62. पुढचं गणित आहे 66 69 67. ह्या तीन संख्यामध्ये लहान कोण आहे? आता तिन्हीचा दशक सारखा आहे म्हणून आपल्याला दशकावरून संख्या कोणती लहान आहे कोणती मोठी हे समजणार नाही, कारण की तिन्हीचा दशक सारखा आहे. मग पुढे कोणाकडे बघणार आपण? 6 9 7 6 9 7 एककाकडे बघणार. आता 6 9 7 ह्या तीन एककामध्ये लहान कोण आहे? 66 लहान आहे, 6 लहान आहे म्हणून सगळ्यात लहान संख्या झाली आपली 66. पुढे बघा आता 60 35 61. आता ह्याचे दोघांचे दशक सारखे आहेत. 3चा दशक हा लहान आहे, 3 दशक लहान आहे म्हणून ही संख्या लहान आहे. 60 50 40 सोपं आहे, याच्यामधलं लहान संख्या 40 आहे. 30 52 45. आता ह्याचा दशक 5 आहे, ह्याचा दशक 4 आहे आणि ह्याचं दशक 3 आहे. मग 3 4 5 ह्याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे? 3 आहे म्हणून 30 ही संख्या लहान आहे. तर अशा प्रकारे आपण लहान संख्याला शोधलेलं आहे. 61 53 आणि 70. 61 70 आणि 53 ह्या तीन संख्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती? आता सगळ्यात जास्त कुणाला दिसायले, कोण जे कोणाकडे जास्त दिसायले, आता हे तुम्हाला लिहायचंय बरं का. हे लिहितली तिकडे लक्ष द्यायचं, हे लक्ष देत देत इकडचं लिहायचंय. तर ह्या तीन संख्यामध्ये 61 70 53 61 70 53 ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? जास्त कोणाकडे? 70 कडे जास्त आहे म्हणून सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 70 आहे. आता ह्या गणितामध्ये बघा 48 65 58. 48 10 20 30 40 41 42 43 44 45 46 47 65 10 20 30 40 50 60 61 62 63 64 65 आणि 58 10 20 30 40 50 51 52 53 54 55 56 57 58. आता ह्या तीन संख्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात जास्त कोणाकडे दिसायले? अर्थात 65 कडे जास्त दिसायले, कारण की 65 कडे जास्त कांड्या आहेत. तर सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे आपली? 65. आता ह्या गणितामध्ये बघा सगळ्यांकडे 6 दशक आहेत, सगळ्यांकडे 6 दशक आहेत म्हणून दशकाकडून आपल्याला कोणती संख्या लहान आहे आणि मोठी आहे हे समजणार नाही. मग आपण कुणाकडे बघणार? एककाकडे बघणार. याच्याकडे 7 एकक आहे, त्याच्याकडे 2 आणि ह्याच्याकडे 1 आहे म्हणजे सगळ्यात जास्त कुणाकडे आहे? 7 एकक म्हणजे सगळ्यात मोठी संख्या असणार आहे आपली 67. आता ह्या गणितामध्ये बघा मुलांनो 6 दशक 3 63 दशक 6 आहे, दशक 6 आहे आणि इथं दशक 7 आहे. मग आता विचारच करायचा नाही, दशक 7 आहे म्हणजे सगळ्यात ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी म्हणून 70 ही संख्या आपली मोठी आहे. आणि बघा दिसत असताना दशकाकडे जास्त, दशकाच्या कांड्या 70 कडे जास्त आहेत. आता ह्या गणितामध्ये बघा 70 60 50 दशक बघितला 7 6 5 70 60 50 तर सगळ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे? 70 असणार आहे, कारण की 70 कडे जास्त कांड्या आहेत म्हणून 70 ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. आपल्याला काय सांगितलंय? सर्वात मोठ्या संख्येला गोल करा. आता हे तीन गणितामध्ये बघा 62 69 56. आता ह्याचं 6 दशक आहे, इथं 6 दशक आहे आणि इथं 5 दशक आहे. मग 5 तर कॅन्सलच झालं कारण की दशक लहान आहे. मग आता 62 आणि 69 मध्ये मोठं कोण आहे? आता इथं 2 आहे, एकक जागी 2 आहे आणि इथं एक जागी 9 आहे म्हणून 69 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. आता इथं बघा 4 5 5 दशकाच्या जागेवर इथं 40 आहे, इथं 50 आहे आणि इथं 50 आहे. मग हे दोघं जण हे 40 तर कॅन्सल झालं कारण की 40 काय आहे? सगळ्यात लहान संख्या आहे. मग आता 50 आणि 52 आणि 57 52 आणि 57 मध्ये मोठं कोण आहे? 57 ही संख्या मोठी आहे. पुढे बघा 66 70 आणि 35
35 कॅन्सल झालं कारण की 3 सगळ्यात लहान आहे. मग 6 आणि 7 मध्ये मोठं कोण आहे? 7 हे मोठे आहे, म्हणून 70 ही संख्या सगळ्यात मोठी आहे. संख्या लहान मोठीपणा ठरवत असताना आधी काय पाहायचा? दशक पाहायचा. दशक पाहूनच ती संख्या लहान आहे का मोठी आहे ठरवायचं. ठीक आहे. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला संख्यांचा चढता उतरता क्रम लिहायचा आहे. आपण किती संख्या शिकत आहोत? 61 ते 70 ह्या संख्या शिकत आहोत. आता चढता क्रम उतरता क्रम. चढता क्रम म्हणजे जेव्हा आपण पायऱ्या चढत असतो तेव्हा काय करतो? पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी असं एक एक पायरी वर चढत जातो. म्हणजे प्रत्येक पायरी पहिल्या पायरीपेक्षाही मोठी असते किंवा उंच असते. त्याच पद्धतीनं संख्या जेव्हा आपण चढत्या क्रमानं लावतो तेव्हा ह्या पायऱ्या कशा असतात? ह्या संख्या ज्या असतात ते एकमेकांपेक्षा मोठ्या लहान असतात आणि त्यांच्या लहान मोठेपणानुसार आपल्याला त्यांना काय करायचं असतं? त्यांचा क्रम लावायचा असतो. आता इथं पहा, संख्या कोणते? 3.7 37, 4.5 45, 6.5 65 ह्या संख्या आहेत. आता ह्या संख्यांना काय करायचं? आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. आता चढता क्रम लावत असताना सुरुवातीला आपण काय करणार आहोत? पायऱ्या काढणार आहोत. कशासाठी पायऱ्या काढायच्या? की आपल्याला थोडंसं सोपं जावं म्हणून. आता पायऱ्या काढत असताना उभी रेष, आडवी, उभी, आडवी, उभी, आडवी. ह्या अशा मी काय केलेल्या आहेत? पायऱ्या काढलेल्या आहेत. कशासाठी? माझ्यासाठी सोपं जावं म्हणून. आता कोणकोणत्या संख्या दिलेल्या आहेत बघा इथं? 67, 37, 4.5 45, 6.5 65. आता 37 दशकाची जागा बघायची ह्या संख्यामध्ये. याच्यामध्ये दशक जागी कोण आहे? 3. दशक जागी कोण आहे? 4. आणि दशक जागी कोण आहे? 6. दशक हे 3 म्हणजे किती आहे? 30 आहे. हे 4 म्हणजे 40 आहे आणि 6 म्हणजे 60 आहे. आता सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? खालच्या पायरीला बसवायला सगळ्यात लहान, त्याच्यापेक्षा मोठी आणि इथं सगळ्यात मोठी. 3.7 37, 4.5 45, 6.5 65. आता ह्या 3 संख्यात सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? सगळ्यात लहान संख्या आहे 3. 3 म्हणजे 37. 3.7 37. त्याच्यापेक्षा मोठी, सगळ्यात मोठी नाही बरं का, ह्याच्यापेक्षा मोठी पण सगळ्यात मोठी नाही, अशी संख्या कोणती आहे? 45. आणि सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात वरच्या पायरीला येणार आहे आपली संख्या 65. हा संख्या मी काय केले? आधी पायऱ्यावर मांडून घेतलेल्या आहेत. पायऱ्यावर संख्या मांडून घेतल्यानंतर मग आपल्याला चढता क्रम उतरता क्रम लिहायचंय. आता हे तुम्हाला सुद्धा लिहायचंय. अक्षर बारीक काढा, पेन्सिलनं काढा आणि सुंदर लिहा. थोडंसं लिहायला जास्त आहे, फक्त नीट समजून घ्या, कारण की संख्याचा चढता उतरता क्रम हा नेहमी येणारा प्रश्न आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न हमखास ठरलेलाच आहे आणि संख्यांच्या चढत्या उतरत्या क्रमावर बाकीची दुसरी उदाहरणं अवलंबून असतात. म्हणून संख्यांचा चढता उतरता क्रम येणं खूप आवश्यक आहे. तर ठीक आहे, इथं बघा 37 45 आणि 65 ह्या 3 संख्या आपण काय केलेल्या आहेत? चढत्या क्रमानं नुसतं पायरीवर लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं? चढता क्रम काय करायचं? यांचा चढता क्रम लावायचा. आता चढता क्रम लावत असताना चढायले मी पायऱ्या काय करायलेली आहे? चढायले. वर चालले मी कायच करायले? वर चालले. वर चढत असताना मला सगळ्यात पहिल्यांदा कोण भेटलं? 37. इथं कॉमा आठवणीनं द्यायचा, नाही तर संख्या सगळ्या चुकतात. नंतर मला कोण भेटलं? 37 नंतर कोण भेटलं? 45 भेटलं. 45च्या नंतर मला कोण भेटलं? 65 भेटलं. हा झाला आपला चढता क्रम. 37 पेक्षा मोठे आहेत 45, 45 पेक्षा मोठे आहेत 65. आता मी पायऱ्या उतरायला लागले, वरून खाली आलेले, मी खाली येऊ लागले, वरून खाली यायले. तर मला कोण भेटलं? पहिल्यांदा 65. वरून पहिल्यांदा कोण भेटलं? 65. नंतर कोण भेटलं? 4.5 45 भेटले आणि नंतर मग भेटलं 3.7 37. हा झाला आपला उतरता क्रम. चढता क्रम लिहित असताना पहिली संख्या ही लहान असते आणि उतरता क्रम लिहित असताना पहिली संख्या ही मोठी असते. हे डोक्यात फिट करा. सगळ्यांना समजलं? चढता क्रम आणि उतरता क्रम आपण ह्या संख्यांचा कसा लावला? 37 45 65. आता पुढच्या आपल्या 3 संख्या दिलेल्या आहेत. आधी मी काय करते? पायऱ्या काढून घेते. तुम्हाला सुद्धा पायऱ्या काढता आल्या पाहिजेत बघा ह्या, कारण पायऱ्या काढल्यानं गणित कसलंच चुकत नाही.
पहिली दुसरीला पायऱ्या काढूनच चढता क्रम उतरता क्रम लावायचा, मग तिसरीपासून काय तुम्हाला आपोआपच येतं. आता पहिली संख्या कोणती आहे? 6.2 62, 4.1 41 आणि 5.2 52. ह्या 3 संख्या आहेत. आता ह्या 3 संख्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 4.1 41. सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 4.1 41. म्हणजे ही येणार पहिल्या पायरीवर. आता मी लहान कशावरून ठरवलं? हे आहेत 40, हे आहेत 50 आणि हे आहेत 60. 40 50 60 ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे? 40. 40 म्हणजे 4.1 41. नंतर कोण मोठे? 50. 50 म्हणजे 5.2 52. 52 पेक्षा मोठं कोण आहे? 60. 60 म्हणजे 6.2 62. आपण पहिल्यांदा काय करायचं? संख्या लहान मोठी आहे का ठरवण्याच्या पूर्वी दशकाची जागा बघायची. दशक मोठा असेल तर ती संख्या मोठी असते, दशक लहान असेल तर ती संख्या लहान असते. जेव्हा दशक सगळे सारखे असतात तेव्हाच आपण एककाकडे पाहणार आहोत. तर चढता क्रम, आता संख्या पायऱ्यावर आपण लिहून घेतलेले आहेत. आता चढता क्रम लिहित असताना बघा, मी खालून वर चालले, खालून वर गेले. पहिल्यांदा कोण भेटलं मला खालून वर जाताना? 41 भेटला. नंतर कोण भेटलं? 41 नंतर 52 भेटले आणि 52च्या नंतर मला भेटला 62. हे लिहायचे बरं का तुम्हाला, नाहीतर निवांत कीर्तन ऐकत बसाल. 41 पेक्षा मोठी संख्या आहे 52, 52 पेक्षा मोठी संख्या आहे 62. आता उतरता क्रम लावत असताना काय करायचं आपल्याला? वरून खाली यायचे, वरून खाली यायचे. तर पहिल्यांदा आपल्याला संख्या कोणती भेटली? 62. 62 नंतर कोणती संख्या भेटली? 52. आणि 52च्या नंतर कोणती संख्या भेटलेली आहे मला? 41. हा झाला चढता क्रम. 41 52 62. आणि उतरत्या क्रमाला कोणती संख्या येणार? 62 52 आणि 41. हा झाला आपला उतरता क्रम. चढत्या क्रमाला पहिली संख्या ही लहान असते, उतरत्या क्रमाला पहिली संख्या ही मोठी असते. ठीक आहे. आता पुढचं गणित आहे आपलं 61 44 आणि 48. मी काय करते? पहिल्यांदा पायऱ्या काढून घेते. आता पायऱ्यावर आपण ह्या संख्या लिहू. पहिली संख्या कोणती? 61 म्हणजे 60 40 40. आता इथं काय गोंधळ आहे? इथं पण 40 आहे आणि इथं पण 40 आहे. आता ह्या दोघातली लहान संख्या कोण आहे? आता पहिल्या पायरीवर आपल्याला लहान संख्या ठेवायची. आता हे पण 40 आहे, हे पण 40 आहे. मग आता दोन्हीचा दशक सारखाच आहे. मग आपण कोणाकडे बघणार? एककाकडे बघणार. ह्याचा एकक कोण आहे? 4 आणि ह्याचा एकक कोण आहे? 8. 4 आणि 8. 4 आणि 8 मध्ये मोठं कोण आहे? लहान कोण आहे? 4 आणि 8 मध्ये लहान आहे 4. म्हणजे 44 ही संख्या काय? सगळ्यात लहान आहे. 44 पेक्षा मोठी संख्या कोणती? 48. आणि 48 पेक्षा मोठी संख्या आहे 61. आता ह्या संख्या मी पायऱ्यावर बसवल्या. आता मला लिहायचं आहे चढता क्रम. मला काय लिहायचं आहे? चढता क्रम. आता चढता क्रम लिहित असताना मला पहिल्यांदा कोण भेटलं? 44. नंतर कोण भेटलं? 48. नंतर कोण भेटलं? 61. आता उतरता क्रम, वरून खाली येऊ लागले मी. उतरत्या क्रमाला वरून खाली येऊ लागले. मला पहिल्यांदा कोण भेटला? 61. नंतर भेटला 48 आणि नंतर भेटला 44. हा झाला आपला उतरता क्रम. आता पुढची संख्या आहे 5.6 56, 5.5 55, 5.6 57. आता ह्या तिन्ही संख्यामध्ये बघा दशक सारखा आहे 5 5 5. मग दशकाकडे बघायचं कॅन्सल. आता आपण लहान मोठेपणा संख्येचं कशावरून ठरवणार आहोत? एककावरून. 6 5 7 सोपा आहे. आपला एकक आपला बिचारा घरी बसतो, त्याच्यावरून पटकन ठरवता येतं. आता मी काय करते? पायऱ्या घेते आधी काढून. चढत्या क्रम लिहित असताना सगळ्यात पहिल्यांदा लहान संख्या कोणती? लहान पायरीवर लहान संख्या. लहान पायरी कोणती ह्याच्यातली? ही आहे. मग आता सगळ्यात लहान संख्या कोणती? दशक तर सगळ्यांचं सारखं आहे 6 5 7. 6 5 7 मध्ये सगळ्यात लहान कोण आहे? 5. 5 म्हणजे 5.5 55. नंतर 55 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 5.6
56 आणि 56 पेक्षा मोठी संख्या आहे 57. अशा प्रकारे मी काय केलं, संख्या आधी पायऱ्यावर मांडून घेतल्या. आता चढता क्रम लिहित असताना पहिल्यांदा मला कोण भेटलं, 55. पायऱ्या चढायली मी, पहिल्यांदा कोण भेटलं मला, 55. 55च्या नंतर कोण भेटलं, 56 आणि 56च्या नंतर भेटला मला 57. हा झाला चढता क्रम. आता मी वरून खाली येऊ लागले, वरून खाली उतरायला लागले. मला पहिल्यांदा कोण भेटला, 57, नंतर भेटला 56 आणि नंतर भेटला मला 55. हा झाला आपला उतरता क्रम. हा झाला चढता क्रम आणि हा झाला उतरता क्रम. पुढची संख्या आहे 70, 38, 66. 70, 38, 66. मग आता मी काय केलं, पहिल्यांदा पायऱ्या तयार केल्या. पायऱ्या तयार केलेल्या आहेत मी अशा प्रकारे. मग पायऱ्यावरती संख्या लिहितो आपण. याच्या एक दशक जागी 7 आहे, याच्या दशक जागी 3 आहे आणि याच्या दशक जागी 6 आहे. मग 7, 70, 30, 60. 70, 30, 60 ह्या संख्येमध्ये ह्या 3 संख्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे, 37, 38, नंतर 66 आणि हे 70. आता ह्याचा चढता क्रम लिहायचा आपल्याला. चढता क्रम लिहित असताना पहिल्यांदा मला सगळ्यात कोण भेटलं, 38. सगळ्यात खालच्या पायरीवर कोण आहे, 38. 38 पेक्षा वरच्या पायरीवर कोण आहे, 66 आणि 66च्या वरच्या पायरीवर आहे 70. हा झाला आपला चढता क्रम. 38, 66, 70. आता उतरता क्रम लिहायचा. उतरता म्हणजे वरून खाली यायचं आपल्याला. वरून खाली येत असताना मला पहिल्यांदा कोण भेटलं, 70. 70 नंतर भेटलं मला 66 आणि नंतर भेटलं मला 38. हा झाला आपला उतरता क्रम. चढत्या क्रमाला पहिल्यांदा लहान संख्या येते आणि उतरत्या क्रमाला पहिल्यांदा येते मोठी संख्या. हा असा आपल्याला चढता उतरता क्रम लिहायचा आहे. आता लिहायचं खूप आहे, तुम्ही हे लिहा. मी तोपर्यंत तुम्हाला 61 ते 70 संख्यांचा चढता उतरता क्रम शिकवते. आता हे तुम्हाला लिहायचे, थोडंसं लिहायला जास्त. आज काय केलं, गणित जास्तच झाले, 5 गणित झाले, नाहीतर जर वेळेस मी 3 गणित शिकवते. थोडंसं हळूहळू लिहा. तर आता हा 61 ते 70 संख्यांचा चढता क्रम आहे. 61 पेक्षा 1 न मोठा आहे 62. संख्या चढू लागली मी. 62 पेक्षा 1 न मोठा आहे 63. 63 पेक्षा मोठा आहे 64. 64 पेक्षा मोठी संख्या आहे 65. 65 पेक्षा मोठे 66. 66 पेक्षा मोठा आहे 67. 67 पेक्षा मोठी संख्या आहे 68. 68 पेक्षा मोठी संख्या आहे 69 आणि 70 पेक्षा मोठी संख्या आहे 69 पेक्षा 70. आता हाच क्रम उतरता क्रम लावला. 70 पायऱ्या उतरते बरं का मी. आता उतरता क्रम 70, 69, 68, 67, 66, 65, 64, 63, 62, 61. हा झाला उतरता क्रम. चढता क्रम कसा येणार आहे, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. आता उतरता क्रम कसा येणार आहे, 70, 69, 68, 67, 66, 65, 64, 63, 62, 61. चढता क्रम 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. उतरता क्रम कसा येणार आहे, 70, 69, 68, 67, 66, 65, 64, 63, 62 आणि 61. हा झाला आपला उतरता क्रम आणि हा झाला आपला चढता क्रम. उतरता क्रम, चढता क्रम, उतरता क्रम, चढता क्रम. मोठ्या संख्येत चढत्या क्रमाला सगळ्यात लहान संख्या येत असते. चढत्या क्रमाला सगळ्यात लहान संख्या येते आणि उतरत्या क्रमाला पहिल्यांदा सगळ्यात मोठी संख्या येत असते.
कारण की उतरत असताना आपण वर असतो, वरच्या ह्या टोकाला असतो, म्हणून मोठी संख्या येत असते उतरताना. आणि चढत असताना आपण ह्या पायरीवर असतो, म्हणून सगळ्यात लहान संख्या चढत्या क्रमाला येते. इथं बऱ्याच मुलांचं चुकतं. चढत्या क्रमाला पहिल्यांदा कोणती संख्या घ्यायची, मोठी घ्यायची का लहान घ्यायची, असं विचार करायचं की मी चढायले पायऱ्या. मग पायऱ्या चढत असताना तुम्ही पहिल्यांदा कुठं असतात, खालच्या पायरीवर, म्हणजे लहान संख्या असते. तुम्ही उतरत असताना कुठं असतात, वरच्या पायरीवर असतात. मग वरच्या पायरीवरची संख्या कशी असते, मोठी असते. मग हे तुम्ही डोक्यात आणलं की बरोबर तुम्हाला चढता क्रम उतरता क्रम हा येत असतो. नमस्कार मुलांनो, आपण आकृतिबंध आधी शिकलेला आहोत. आज थोडासा सराव करणार आहोत. तर आता आकृतिबंधाचा आजचा पहिला प्रश्न आहे. ए, इथं आहे ए, इथं आहे ए बी. तिसऱ्यांदा एक अक्षर वाढवले बघा. ए, इथं 3 ए. ए बी, ए बी बी, ए बी बी, ए बी बी बी. आता ह्याच्यात काय लक्षात येतं की ए इथं एकदा आहे, इथं दोनदा आहे. दोनदा ए नंतर बी, दोनदा ए दोनदा बी, तीनदा ए दोनदा बी, तीनदा ए तीनदा बी. आता इथं एकच अक्षर वाढवलेलं आहे. पहिल्यांदा ए ला वाढवले, नंतर बी ला वाढवले. पहिल्यांदा वेळ काय वाढवलेला आहे, ए ला वाढवले. इथं 2 येत, इथं पण 2 येत, इथं 3 येत, इथं 3 येत. म्हणजे इथं किती ए असणार, 2 2 3 3. म्हणजे इथं 4 ए असणार. 1 2 3 4. इथं किती ए असणार, 4 असणार. तर 1 बी 2 बी 2 बी 3 बी. म्हणजे आता इथं किती बी असणार, 3च बी असणार. 1 2 3. 4 ए 3 बी, 4 ए 3 बी कशामध्ये, हे बघा इथे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. आता पुढचं गणित आपलं बघू काय. 8 12 16 20 24 प्रश्नचिन्ह. आता हा तर मला टप्पाच वाटतोय. आता टप्पा काढायचं म्हणले की फरक काढावा लागेल. 8 पासून 12 पर्यंत मोजू. 8 9 10 11 12. 12च्या पुढे 4 घर. 12 13 14 15 16. 16 आहे का इथं, हां 16. 17 18 19 20. 20 आहे इथं. 21 22 23 24. 24 आहे इथं. 25 26 27 28. मग आता पुढच्या टप्प्याला किती येणार आहे आपल्या, 28. म्हणजे पर्याय क्रमांक 2. आधी टप्पा काढायला शिका रे मुलांनो, टप्पा खूप महत्वाचा आहे. आता पुढचं गणित बघा. 3 जिलेब्या त्रिकोण चौकोन जिलेबी. 3 जिलेब्या त्रिकोण. आता इथं काय येणार आहे, चौकोन आणि पुन्हा त्रिकोण. म्हणजे आता इथं काय विचारलेलं आहे की इथं काय येणार आहे म्हणून. मग आता ह्याचा क्रम बघितला आपण. 3 जिलेब्या त्रिकोण चौकोन त्रिकोण, तर 3 जिलेब्या म्हणजे त्रिकोण, पुन्हा चौकोन येणार आणि त्रिकोण येणार. सोपं, एकदम सोपं. इथं काय येणार, चौकोन येणार. पुढचं गणित आहे आपलं क न क. क क न न क क. क न क, क न क. न ची जागा बदलली आहे बघा इथं. न ची जागा प्रत्येक ठिकाणी बदललेली आणि क ची जागा बदलली. आता 2 तर क आहेत, त्याच्यामुळे काय लक्षात येणार आणि कोणत्या क ची जागा बदलली आहे, पण न वेगळं आहे. आता इथं न किती नंबरला आहे, 1 2 2 नंबरला आहे. इथं न किती क्रमांकाला आहे, 1 2 3 क्रमांकाला इथं न आहे. इथं 1 क्रमांकला आहे. म्हणजे इथं न किती क्रमांकाला असेल, 2 नंबरला असेल. मग 2 नंबरला जर न लिहिलं आपण तर त्याच्या बाजूला काय येणार, क क. म्हणजे पुन्हा ह्या उत्तराच्या जागी काय येणार, क न क. हे आपलं बरोबर उत्तर आहे. आता इथं बघा, ए ला 1 म्हणले, बी ला 2, सी ला 3, डी ला 4 म्हणले. म्हणजे इथं काय, आता ए बी सी डी ई असणार. इथं काय असणार, ई. ते 1 2 3 4 इथं असणार 5. म्हणजे पुढचं उत्तर किती असणार, ई 5. तर सगळं समजा आकृतिबंध ठीक आहे. तर चला मुलांनो, फास्ट उजळणी लिहायची. आज खूप उशीर झाला आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1.1 11, 1.2 12, 1.3 13,
1.4 14, 1.5 15, 1.6 16, 1.7 17, 1.8 18, 1.9 19, 2.20, 2.1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 3.1 31, 3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35, 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 4.40, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70. आता आपल्याला 7चा पाढा तयार करायचा आहे. तर 7चा पाढा तयार करत असताना आपल्याला सुरुवात 7 पासून करायची. 7 पासून आता मी इथं हे ठेवलेले 7. इथे मी लिहिते 7. इथे मी 7 लिहिते. 7 पुढे आता मी 7 घरं मोजणार. 1 2 3 4 5 6 7. किती आले? 14. पुढे 7च्या घरावर ठेवणार. पुढे 7 घरं जाणार. 1 2 3 4 5 6 7. किती वर गेलं? 21 वर गेलं टोपी. पुढे 7 घरं जाणार. 1 2 3 4 5 6 7. कुठे गेली टोपी? 28 वर. पुढे 7 घरं जाणार. 1 2 3 4 5 6 7. कुठे गेली टोपी? 35 वर गेली. पुढे 1 2 3 4 5 6 7. पुढे टोपी कुठे गेली? 42 वर गेलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 49. 1 2 3 4 5 6 7. कुठे गेली? पुढे 56 वर गेली टोपी. पुढे 1 2 3 4 5 6 7. पुढे टोपी गेली 63 वरती. पुढे 1 2 3 4 5 6 7. पुढे टोपी गेली 70 वरती.
तर अशा प्रकारे आपला 7चा पाढा तयार झालेला आहे. चला तर वाचत लिहू. 7 एके 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 चौकोन 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 नवे 63, 7 दही 70. 7 एके 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 चौकोन 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 नवे 63, 7 दही 70. 7 एके 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 चौकोन 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 नवे 63, 7 दही 70. 7 एके 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 चौकोन 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 नवे 63, 7 दही 70. 7 एके 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 चौकोन 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 नवे 63, 7 दही 70. तर आता इथून पुढे राहिलेला पाढा तुम्हाला लिहायचा आहे वाचत. आता खूप वेळ झालेला आहे. ठीक आहे.